नव्या कर रचनेत 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होईल। 10 मोठ्या घोषणा आता पाहूयात। 5 लाख एससी एसटी महिलांना उद्योगांसाठी 2 कोटींपर्यंतचं कर्ज मिळेल। 23 IIT मधील विद्यार्थी संख्या दुप्पट केली जाईल। मेडिकल कॉलेजेस मधील 75,000 जागा वाढवल्या जातील। सरकारी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ब्रॉडबँडने जोडली जातील। सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर उपचार केले जातील। कॅन्सर आणि जीवनावश्यक 36 औषधं स्वस्त होणार। शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर। उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादकता मिशनची स्थापना। ज्येष्ठ नागरिकांसाठीची TDSची मर्यादा 50,000वरून 1 लाख रुपये। सगळा बेनिफिट हा फक्त नव्या रेजिमला आहे। म्हणजे आता जवळजवळ फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस जुनी रेजिम ही आता पूर्ण बंद झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। फक्त नव्या रेजिमला ही सगळी सूट आहे आणि ती घेतल्यानंतर जुन्या रेजिमचा काही फायदाच उरणार नाही। त्यामुळे पूर्णतः हा बेनिफिट हा फक्त नव्या रेजिमला मिळणार आहे। आता त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा हा नव्या रेजिमला फायदा मिळतो त्यावेळेला जुन्या रेजिमच्या तुलनेत असलेले जे बेनिफिट्स होते ते पूर्णपणे काढून घेतलेले आहेत।